मोशी दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर। दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या केवळ तळमजल्याच्या पूर्णत्वाचा दाखला, महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिलेला दाखला पुढारी न्यूजच्या हाती। पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेत 64 तासांनंतरही शोधकार्य सुरूच। दुर्घटनेत एकाचा मृत्यू, अजूनही 8 कर्मचारी अडकलेलेच। मुख्यमंत्र्यांनी दुर्घटना घटनाक्रम समजून घेतला सविस्तर आढावा। मोशी दुर्घटनेतील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक संतापले। आयुक्त कुलदीप जंगम यांना घातला घेराव। बचाव कार्याला उशीर होत असल्याने नातेवाईकांचा संताप अनावर। महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील घोटाळ्यावर सरकार ॲक्शन मोडवर। गैरव्यवहाराचा अहवाल आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सादर, तर मुख्यमंत्र्यांकडून SIT चौकशीची घोषणा। आतापर्यंत 8 रुग्णालयांवर कारवाई। शेतकरी कर्जमाफीच्या नियम अटींमध्ये मोठा बदल। 50,000 रुपयांऐवजी आता 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार। 2026-27 ची ही अट काढून टाकली, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा। मिसिंग लिंकवरील माझ्या भाषणावरून काही जणांना मिरची लागली। खोट्या अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान। आमचे मिमिक्री आर्टिस्ट बोलले की भाषण हिंदीत का केलं। मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना खोचक टोला। महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला 3 दिवसांची पोलीस कोठडी। कल्याण न्यायालयाने 13 जुलैपर्यंत सुनावली पोलीस कोठडी। सोमवारी म्हात्रेला त्याच्या साथीदारांसह पुन्हा न्यायालयामध्ये हजर करणार। पालघर महापुरानंतर देवीपाड्यासह अनेक गावातील पूरग्रस्त मदतीच्या अजूनही प्रतीक्षेत। देवीपाडा, तरडेपाडा, देवशेत, झांजुरोळी आणि मंडळपाडा या गावांना पुराच्या पाण्याचा 4ही बाजूंनी वेढा। कुटुंबांना घरांच्या छतांवर काढावी लागली रात्र। दोन दिवसांच्या मुक्कामानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पुण्यातून सासवडकडे प्रस्थान। पालखी आज अवघड असा दिवे घाट पार करणार, तर काल मुख्यमंत्र्यांनी घेतलं पालखीचं दर्शन। केतन अग्रवालच्या वडिलांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र। मुलगा गेला आणि 20 दिवसात वडीलही गेले। कुटुंब उद्ध्वस्त झालं असून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची केली मागणी। राम मंदिर देणगी अपहार प्रकरण, आरोपींच्या नातेवाईकांची बँक खाती पोलिसांच्या रडारवर। 50हून अधिक खात्यांची चौकशी सुरू, तर देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचे एकाच वेळी राजीनामे। अभिनेता राजपाल यादव याला 3 महिन्यांचा कारावास। चेक बाउन्स प्रकरणी न्यायालयाने सुनावली शिक्षा। 7 खटल्यात राजपालला प्रत्येकी 3 महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा, तर प्रत्येक खटल्यात 1 कोटी रुपये भरण्याचे आदेश।